आज आमच्या लाडक्या शाणवीचा वाढदिवस. घरात वाढदिवसाची लगबग सुरू होती. मी नॉनव्हेजची तयारी करत होते आणि इकडे बड्डेची तयारी तिचे बहीण भाऊ करत होते, जाऊबाईचे. इकडे मस्तपैकी आमचं चिकनची तयारी चालू होती आणि त्याच्यासोबत जाऊबाईला मी व्हेजचं काम दिलं. ती व्हेजचं जेवण बनवत होती आणि मी नॉनव्हेजचं जेवण बनवत. आमचं आम्ही दोघींनी मिळून जेवण बनवायचं ठरवलेलं. सो ते सगळं चालूच होतं. त्याच्यामध्ये शानवीची पण थोडे जरा नखरे चालू होते. आज बड्डेचा दिवस जरा वैतागलेलीच होती. सगळंच आमचं होतं त्याच्यात. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डेकोरेशन झाल्याच्यानंतर शानवीच्या फोटोशूटला सुरुवात केली. त्याच्यात पण तिला एवढा मस्का मारायला लागला, काढतच नव्हती. भरपूर तिला आम्ही काय हे दाखवलं. त्याच्यानंतर तिने फोटो वगैरे काढले, थोडेसे रील्स वगैरे पण आम्ही बनवल्या. ही बघा कशी करत होती, अजिबात ऐकत नव्हती. त्याच्यानंतर मग तिची आरती वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून केली. तिची घरातले सगळ्या मेंबर्स, लेडीज मेंबर मिळून जेवढे होते घरातले आमचे, त्यांनी सगळ्यांनी तिची आरती वगैरे केली. खूप मस्ती मजाक केला. त्यात पण ती ऐकत नव्हती, आरतीसुद्धा करून देत नव्हती. पण सगळेजण एकत्र असले एक भारी वाटतं एकदम. घरातले सगळे, अरे असं मग कोणाला टाईम मिळत नाही आम्हाला. त्याच्यामुळे एखादा प्रोग्राम असला की सगळेजण एकत्र येतात आणि थोडी हसी मजाक आणि एन्जॉयमेंट होते. त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. त्या बड्डेच्या निमित्ताने सगळेजण आले, सगळे वेळात वेळ काढून. त्याच्यामुळे अजून चांगलं वाटलं. इथे माझी आई पण आता आरती करत आहे. माझ्या आईने आरती केल्याच्यानंतर इथे आमचे सासरे म्हणजे शानवीचे बाबा लाडके, त्यांनी पण तिची आरती केली. आणि आरती केल्याच्यानंतर मग इथे मस्तपैकी पोरांनी तिच्याबरोबर फोटोज वगैरे काढले. मुलांबरोबर फोटो काढते तिला भारी वाटलं, कारण फ्रेंड्स ना तिचे शेवटी. बिंदास काढत होती, तेव्हा अजिबात रडली वगैरे नाही. आणि त्याच्यानंतर मग तिचे छोटे आम्ही रील्स वगैरे बनवल्या. त्या पण तिला एकदम एवढा मस्का मारून बनवून घ्यायला लागले तिच्याकडनं. मग केलं त्याने ते पण. आम्ही जसं सांगत होतो तसं ती रील आपलं करत होती आमच्याबरोबर. तिला पण बघत होती ती, अरे काय हे माझ्यासोबत करतात ती लोकं. पण तिने पण आम्हाला केला सपोर्ट. थोडी आधी स्टार्टिंगला चिडचिड करत होती, सगळ्यांना बघून वैतागलेली, करायलाच तयार नव्हती. मग असतेच ती झाली तयार. मस्का मारून सगळ्यांनी तिला हे दाखव ते दाखव. आणि तिने थोड्याफार रील वगैरे पण बनवल्या आमच्याबरोबर. आणि मग सुरुवात झाली बड्डेची. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shanvi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, Shanvi. Happy birthday to you, Shanvi. Happy birthday to you. Happy birthday. वाढदिवसाची धामधूम झाली. मुलाने फुगे फोडून खूप धमाल केली. त्याच्यानंतर शानवीची एक छोटीशी रील शूटसुद्धा आम्ही केली. मग सगळ्यांनी मिळून जेवणाचा छानपैकी आस्वादसुद्धा घेतला. सगळ्यांकडून जेवणाचं खूप कौतुक झालं. ते ऐकून सगळी मेहनत सार्थक झाली. शेवटी या खास दिवसाच्या सुंदर आठवणी जपण्यासाठी खूप फोटोसुद्धा काढले. अशाच छोट्या क्षणांमध्ये आयुष्याचा खरा आनंद दडलेला असतो. अशा पद्धतीने आम्ही खूप म्हणजे दिवस माझा एकदम म्हणजे संध्याकाळ आमची एकदम छान गेली. खूप भारी वाटलं सगळेजण एकत्र आलो त्याच्यामुळे. जर माझी व्हिडिओ आवडली सगळ्यांनी प्लीज मला फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक करा. धन्यवाद.